की शरद पवार यांच्याकरता काटे फिरलेले आहेत, कारण केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे दिलं। इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादांची असेल। नेहमीच असतात आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वच 10 तारखेला शासन आपल्या दारी कार्यक्रमात बाबा सिद्दीकी यांचा पक्ष 110% खात्री होती आम्हाला। 10 तारखेला बाबा सिद्दीकी यांचा पक्ष प्रवेश होणार है। त्याबद्दल मला माहित नाही। लोक पक्ष आया तब अजीत दादा के साथ आप थे, पहली प्रतिक्रिया क्या थी उनके, क्या भाव थे उनके चेहरे? नहीं देखिए, सभी ने तो अभिनंदन किया। अभी आपको भी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का नारा वहाँ पे सुने आया होगा। खुद मुंडे साहब और सभी ने वहाँ पे अमोल जी अभी मुख्य अमोल जी पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरवादी आहे, सत्यशोधकी आहे, तीच आमची कायम आहे। त्याच्यात शंका धरण्याचं काही कारण नाही। अमोल जी, जितेंद्र आव्हाड असं म्हटले 2019 पासून अजितदादा अशा पद्धतीचा कट करत होते। मी सांगतो ना, अशा माणसाच्या बोलण्याला गल्ली बोळातली मुलं पण त्याला काही जास्त भाव देत नाही। त्याच्यामुळे त्या व्यक्तीवर बोलून मला आजच्या आनंदाच्या दिवसात विरजन पाळायचं नाही। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आता स्वतंत्र झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार यांना मिळालंय, तर शरद पवार यांचा स्वतंत्र गट असेल। निवडणूक आयोगानं आज निवडणूक आयोगात जी याचिका सुनावणीला होती त्यावर निकाल देताना हे स्पष्ट केलं की हा गट स्वतंत्र असेल आणि त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह यासाठी 3 पर्याय द्यावे लागतील निवडणूक आयोगाकडे आणि त्यातल्या एका पर्यायावर शिक्कामोर्तब होईल। राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही अजित पवार यांना मिळाल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अजित पवार समर्थकांनी एकच जल्लोष केला। काही ठिकाणी फटाके फोडण्यात आले। 2015 पासून सातत्याने पक्षाची भूमिका जी निवडणूक प्रक्रिया चालली पाहिजे त्या निवडणूक प्रक्रियेतून आपले जे पदाधिकारी राष्ट्रीय स्तरापासून तर गाव कॉन्स्टिट्युन्सीच्या पातळीपर्यंत ते सगळे पदाधिकारी हे निवडणुकीद्वारे निवडणूक लढवून ते त्या ठिकाणी आले पाहिजे। ती प्रक्रिया कुठेतरी इलेक्शन कमिशनला आम्ही पटवण्यामध्ये यश प्राप्त केलं असेल, त्यामुळे हा निर्णय येणं आम्हाला स्वाभाविक आहे। जितेंद्र आव्हाड असं म्हणतात पक्ष चोरलाय, जितेंद्र आव्हाड असं म्हणतात पक्ष चोरलाय। त्याच्याबद्दल काय तुम्ही